येते कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक बसली आहे। बसच्या या धडकेत 3 जणांचा मृत्यू झालाय। 17 जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। मार्केटमध्ये भरधाव वेगाने घुसलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे। या धडकेत जीवितहानी देखील झाल्याचं समोर येत आहे। खरं तर ही सोमवारची संध्याकाळ आहे। चाकरमानी आपल्या घरी परतत असतात। अशा वेळेला स्टेशनच्या बाहेर अनेकदा गर्दीच असते आणि अशा वेळेलाच या गर्दीच्या वेळेलाच हा अपघात झालेला आहे। या अपघातात 17 जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। सध्या आपण ही कुर्ल्यातली दृश्य पाहतोय। ही अपघाताची दृश्य आहेत। बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे। बेस्ट बसच्या या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी। 17 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे आणि जखमी झालेल्या लोकांची रुग्णालयात सध्या त्यांचे उपचार सुरू असल्याची माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात श्रीकृष्ण ओटी आज सध्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अधिकची काय माहिती द्याल? हा अपघात नेमका झालाय कसा? कोणत्या कारणामुळे हा अपघात झालाय? काय माहिती आहे? पाहायला गेलं तर कुर्ला एलबीएस मार्गावरती जे आहे एका भरधाव बीएसटीच्या बसने जे आहेत या मार्केट यार्ड मध्ये धडक दिली आणि या धडके दरम्यान जे आहेत अनेक नागरिक जे आहे मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित होते आणि अतिशय रहदारीचा हा परिसर म्हटला तरी हा अतिशय रहदारीचा परिसर आहे आणि याच परिसरात जे आहे भरधाव वेगाने बसने येऊन जे आहे धडक दिलेली पाहायला मिळते आणि या धडकेत जे आहेत एकूण टोटल जे आहेत 20 जण जखमी झालेले आहेत आणि पाहायला गेलं तर 3 जण जे आहेत मृत्युमुखी देखील पडलेले आहे आणि जे जखमी नागरिक आहेत त्यांना देखील कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये देखील उपचार सुरू आहे आणि याच ठिकाणी जे पाहायला गेलं तर अनेक प्रायव्हेट कार होत्या किंवा रिक्षा होती आणि अनेक दुचाकी होती यांना देखील चिरडण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी नागरिकांमध्ये आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक याच ठिकाणी जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जे आहे पोलीस प्रशासन असेल किंवा बीएसटीचे अधिकारी असतील या ठिकाणी जे आहेत उपस्थित झालेले आहे आणि ते अधिकचा तपास करताना पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच दुर्घटनेत जे आहेत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 20 जण जे आहेत जखमी झालेले आहेत त्यांनाच जे कुर्ला येथील जवळच्याच रुग्णालय भाभा हॉस्पिटल येथे नेण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। पाहायला गेलं तर या घटनास्थळी ठिकाणी देखील बीएसटीचे अधिकारी असतील आणि पोलीस प्रशासन असेल आणि अग्निशामक दल या ठिकाणी सध्या झैन सय्यद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। झैन, हा अपघात नेमका कसा झालाय ते तर सध्या समजलंय, मात्र जीवितहानी किती झाली आहे आणि रुग्णांचे उपचार सध्या कुठे सुरू आहेत? 3 लोगों को बताया जा रहा है इस हादसे में मौत हुई है और लगभग 20 से अधिक लोग इस पूरे हादसे में घायल हुए हैं। बताया ये जा रहा है कि जो गंभीर रूप से घायल हुए हैं उन्हें सिविल अस्पताल में एडमिट कराया गया है और जिन्हें मामूली से चोट आई है उन्हें पास के बाबा अस्पताल में एडमिट कराया गया है। आप साफ तौर पर अगर तस्वीर में मैं आपको दिखाना चाहूंगा तो आप साफ तौर पर तस्वीर में भी यहाँ से देख सकते हैं कि किस तरीके से ये हादसा रहा और पूरी तरीके से जो बीएसटी बस है 332 नंबर की वो पूरी तरीके से इस बिल्डिंग में जा घुसी और बताया ये जा रहा है कि अचानक से जिस तरीके से बस का जो ब्रेक होता है वो फेल हो जाने के कारण इस तरीके से इतनी बड़ी हादसा हुई है। लगभग 20 से अधिक लोग जख्मी हुए और बताया ये जा रहा है 2 लोग अभी भी इस बस के नीचे दबे हुए हैं और साथ साथ जो फायर ब्रिगेड की टीम है वो यहाँ पर मौजूद है। बचाव कार्य शुरू कर दी है और जो स्थानीय डीसीपी है गणेश गौड़ वो भी यहाँ पर आए हुए हैं। पुलिस इस तरीके से लोगों को यहाँ से हटाने का काम कर रही है। आप साफ तौर पर देख सकते हैं सुरक्षा बल तैनात कर दी गई है और इसके देखते हुए जिस तरीके से जो एसएलआर ब्रिज है और कुर्ला स्टेशन की ओर आने वाला रास्ता पूरी तरीके से बंद कर दिया गया है, जाम कर दिया गया है। क्योंकि आप साफ तौर पर तस्वीरों में देख सकते हैं किस तरीके से जो मैं आपको तस्वीर दिखा रहा हूँ जहाँ से नजर आएगी आपको सिर्फ लोग नजर आएंगे। यहाँ से पूरी तरीके से जो ट्रैफिक था वो इस क्षेत्र में बंद कर दिया गया है। अभी भी जिस तरीके से बचाव कार्य शुरू कर दिया गया है और साथ साथ में बैरिकेडिंग करके इस ओर लोगों को जाने से मना किया जा रहा है और जो लोग यहाँ पर आए थे उन्हें यहाँ से हटाया जा रहा है। नक्कीच झैन, सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय पोलीस जमा झालेले आहेत, गर्दी खूप आहे। प्रशासनाकडून अजून काय हालचाल होतीये? प्रशासन की तरफ से कोशिश की जा रही है कि जल्द से जल्द इस बचाव कार्य को
खत्म किया जाए शुरू करके, क्योंकि जिस तरीके से मैं आपको तस्वीर में दिखा रहा हूँ, आसपास के लोग इस क्षेत्र में लगातार इकट्ठा हो रहे हैं और साफ तौर पे आपकी जहाँ जहाँ नजर जाएगी आपको सिर्फ और सिर्फ जो पुलिस बल तैनात किए गए हैं वो लोगों को हटाते हुए नजर आएंगे, मगर इसके बावजूद कहीं ना कहीं लोग ये देख रहे हैं कि उनके परिजन इस हादसे में जख्मी तो नहीं हुए। अगर मैं आपको तस्वीर में दिखाना चाहूँ तो आप तस्वीर में देख सकते हैं ये हादसा इतना भीषण रहा कि जो यहाँ पर मौजूद कारें थी, आप इसको देख सकते हैं कि किस तरीके से जो ये कार की स्थिति आप देख रहे हैं कि किस प्रकार से ये हादसा था। जो कार की स्थिति है, कार की जो आप देख रहे हैं किस तरीके से जो पूरी तरीके से जो आगे से एक टक्कर मारी गई है, उसके साथ साथ में जो टेम्पो आप देख रहे हैं उस टेम्पो को भी अगर मैं दिखाना चाहूँ तस्वीर में तो टेम्पो भी आप देख सकते हैं कितना भयानक ये हादसा रहा। उसके बाद में जो बस थी वो जाकर सीधा बिल्डिंग की दीवार से जा टकराई गिरी और उसके बाद में वहां पर जो बस में फंसे लोगों को स्थानीय लोगों ने काट तोड़ के बाहर नक्कीच, निकाला गया, पण मगर जिस तरीके से जो आपने जो लोग थे वो इसकी चपेट में आए। या गर्दीत प्रत्यक्षदर्शी कोणी आहे का जे आपल्यासोबत बोलू शकतील? जी हम कोशिश करेंगे बात करने की। क्या नाम है आपका? कब से आए यहाँ पर? क्या नाम है आपका? कब से आए यहाँ पर आप? वही खड़ा था जब बस टूटना चालू कर दिया। कितने बजे हुए यहाँ से? 9:15 बजे 9:15 बजे। बस की स्पीड क्या रही होगी? गाड़ी की स्पीड में बहुत ज्यादा थी। अरे सबसे पहले हम लोग वहाँ पे खड़े थे, हाँ पीछे में जोर से आवाज आई तो बाकी में देखा तो मेरे कम से कम 2 फुट दूर से बाजू से बस गई। आपके फिर हम लोग मुंडी घुमाने तो बस यहाँ पहुंच गए। फिर हम लोग भी भागते हुए आए, बाहर भी आए थे तो सब यहीं पे तब से यहीं पे ही है। सबसे होते आप लोग। तो क्या कोई आपके पहचान वाला था? इस बस में कितने पैसेंजर रहेंगे, कुछ पता है आपको इस बारे में? हम लोग बस के पास पहुंचे तो कांच बस तोड़ के तो निकलना चालू कर दी। इस बस जब वहां से आ रही थी कुर्ला स्टेशन के पास से, तो जिस तरीके से आप बता रहे कि एयरपोर्ट का जो ऑफिस है वहां से इसका शायद ब्रेक फेल हो गया था या रफ्तार इसने पकड़ी थी, तो कितने लोग इसकी चपेट में आ रहेंगे इतनी दूरी पे? एलवॉर्ड के पास से तो उसने 2 रिक्शा वाले को वहाँ पे ठोका था, वहाँ पे 3-4 लोग थे। लेकिन हमारे आगे की तरफ यहाँ पे तो फिर अपनी लाइन से ठोक के भी आया है। अच्छा मेरे आगे ओला खड़ी थी, हाँ ओला को भी ठोकर। अच्छा, बहुत लोग, एक तो मेरे सामने लड़की थी उसको भी कुछ हो गया। उसका डेथ हो गया क्या? आप थे क्या? क्या नाम है आपका? 15 आदमी मरे। क्या नाम है आपका? नाम क्या है? और बस थे क्या इधर? हम लोग तो वहीं खड़े हुए थे। अच्छा वहीं खड़े थे। हाँ, तो कितनी रफ्तार कितनी रहेगी बस की? 40 से 45 की स्पीड होगी उसकी। हाँ, तो क्या बस वाला जो जिस तरीके से मैं वीडियो में देख रहा था कि वो बस वाला क्या ड्रिंक एंड ड्राइव क्या होता है, क्या ड्रिंक करते थे? तो जांच करेंगे तो पता चलेगा कि अपन कैसे बोल सकते, किसी पे इल्जाम नहीं लगा सकते ना। हाँ, ठीक है, ठीक है, जला रहा था नहीं जला तो आप तब से इधर ही मौजूद हैं? हम मौजूद है। ठीक है, तो आप लोगों को सुन सकते हैं यहाँ पर जो लोग, जब ये हादसा हुआ यहाँ पर जो लोग मौजूद थे वो अभी तक यहाँ पर मौजूद है और देख रहे हैं किस तरीके से जो बचाव कार्य शुरू है। साथ साथ में जब ये खबर फैलती गई तो स्थानीय लोग और आसपास के लोग इस क्षेत्र में इकट्ठा होते गए और उसके बाद में नक्कीच लगातार जैन, आप देख सकते ही हैं कि प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया सध्या आपण पाहिली, पण असं समजतंय की ड्रायव्हर जितनी जल्दी जल्दी हो सके हॉस्पिटल में, बाबा हॉस्पिटल में पहुंचाया गया और फटाफट उन लोग को पब्लिक ने हेल्प करके सबको पहुंचाया गया। बाद में फिर ये सब प्रोसेस चालू हुआ है। कम से कम 6-7 गाड़ी को, ऑटो को 2-3 ऑटो को तो वहीं पर जहाँ स्टार्ट से व्हाइट हाउस से उड़ाते हुए आया, फिर यहाँ से 3-4 गाड़ी, ये गाड़ी ऑटो ये और वो टेम्पो, 2-3 टेम्पो उड़ा के सीधा अंदर घुसा। जख्मी का तो काउंट नहीं बता सकते। एक बॉडी तो यहाँ से निकाले, लेडीज की बॉडी है, जगह पे यहाँ पर खत्म, दोनों बस और गाड़ी के बीच में आ गई थी और बाकी बच्चे को बचा लिया गया, पब्लिक को तो सेफ निकाल लिया गया था पब्लिक के थ्रू। बाकी वहां पर 2 बॉडी को जगह पे हुए, मार्केट के पास 2 बॉडी जगह पे खत्म हुई और बाकी पब्लिक को हॉस्पिटल में, जवाहर हॉस्पिटल में लेके गया पब्लिक को, सबको। अजीम अंसारी नाम है मेरा। थैंक यू। ही कुर्ल्यातली दृश्य आपण पाहत होतो। कुर्ल्यात बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे आणि या बेस्ट बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झालाय। पुन्हा आपले प्रतिनिधी सध्या जैन आपल्या सोबत आहेत। सध्या मद्यधुंद चालक जो आहे तो त्याची स्थिती काय आहे, तो देखील जखमी आहे का? इस बारे में जो जानकारी मिल रही है अब तक ये बताया जा रहा है कि जो यहाँ पर लोग मदद करने आए थे वो लगातार मदद करेंगे, मगर कुछ लोग जो यहाँ पर जख्मी थे उन्हें पास के जो बाबा अस्पताल है वहां पर ले जाया गया है और लोग आप देख सकते हैं किस तरीके से जो
यहाँ पर पुलिस बल तैनात किया गया है, लोगों को हटाया जा रहा है। पुलिस में जिस तरीके से मैं आपको तस्वीर में दिखा रहा था कि अगर मैं आपको दिखाना चाहूँ तस्वीर में आगे चल के तो आप साफ तौर पर जो फायर ब्रिगेड की टीम है आप देख सकते हैं। यहाँ पर फायर ब्रिगेड की टीम बीएमसी के कर्मचारी जो यहाँ पर मौजूद है और साथ साथ में जिस तरीके से जो यहाँ पर एक बड़ा हादसा हुआ है तो देखते हुए कहीं न कहीं बेहद दुर्भाग्यपूर्ण रहा। मैं आपको बेहद करीब से तस्वीर दिखा रहा हूँ कि आप देख सकते हैं यही बस है जहाँ पर जो इतना बड़ा हादसा हुआ है और साफ तौर पे अगर आप देखेंगे यहाँ पर जो एक ओला जो एक गाड़ी है उसे पूरी तरीके से दबा दिया गया है, क्योंकि जिस तरीके से जो ये भयानक हादसा रहा कहीं ना कहीं ये बहुत ही चिंताजनक है। और इस हादसे में जो राहगीर से जो रास्ता चल रहे थे वो लोग ज्यादातर जख्मी हुए हैं और एक ओला ड्राइवर जो था वो जख्मी हुआ ऐसा बताया जाए। नक्कीच जैन, कारण ही संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, सोमवारी ऑफिसेस सुटलेले असतात, वर्किंग डे आहे, खूप जास्त गर्दी या म्हणजे मुंबईतल्या अनेक स्थानकं अशी आहेत जिथे गर्दी फार मोठ्या प्रमाणात असते आणि त्यातलंच कुर्ला हे एक रेल्वे स्थानक आहे। अर्थात गर्दी खूप मोठी असणार त्यावेळी। सध्या जखमींची संख्या काय? अब तक जख्मी की संख्या बताई जा रही है, 20 से अधिक लोग इस पूरे मामले में जख्मी हुए हैं। अभी भी लोग कहीं ना कहीं जिसे मामूली सी चोट आई थी वे आसपास के अपनी मदद से जा सके थे, मगर जो ये ज्यादा गंभीर चोट आई थी उन्हें बाबा अस्पताल में ले जाया गया था और जो उससे ज्यादा गंभीर थे उन्हें 7 अस्पताल में भर्ती कराया गया है। या संदर्भात प्रशासनाकडून आणखी काही माहिती देण्यात आली आहे का? अभी तक प्रशासन की तरफ से कोई स्पष्ट जानकारी नहीं दी जा रही है, क्योंकि जिस तरीके से आप देख सकते हैं अभी भी जो बचाव कार्य जारी है। प्रशासन की तरफ से लिखित जानकारी दी गई है कि ये हादसा तकरीबन 40 बजे के आसपास में हुआ है और उसके बाद इस हादसे में लगभग 20 से अधिक लोग जो जख्मी हुए हैं और 3 लोगों की मौत हुई है। तिथे उपस्थित असलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांसोबत आपल्याला बोलता येईल का? कोशिश करा जाएगा कि जो बीएमसी कर्मचारी उनसे बात की जाए कि जिस तरीके से ऑफिशियल जो अधिकारी है वो किसी तरीके की कोई बात करने की कोशिश नहीं कर रहे हैं और जिस तरीके से लगातार प्रयास कर रहे हैं कि किसी भी तरीके से कोई ऑफिशियल स्टेटमेंट आ जाए, मगर अभी तक इस पर जानकारी नहीं मिल पा रही है। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। कुर्ल्यातल्या मार्केटमध्ये ही घटना घडली आहे। भरधाव वेगाने घुसलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे ज्यात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। ही दृश्य सध्या तुम्ही पाहताय। काही वाहनांना देखील या धडकेत त्या वाहनांचं देखील नुकसान झाल्याचं सध्या आपण या दृश्यातून पाहू शकतोय। कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक बसली आणि या बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झालाय। अतिशय गर्दीचं ठिकाण असलेलं हे स्टेशन, यात 17 जण जखमी झाल्याची माहिती आपल्याला मिळते आणि जखमी रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशी देखील माहिती मिळते की मद्यधुंद चालकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपण पाहू शकतोय बीएमसीचे कर्मचारी सध्या घटनास्थळी दाखल झालेत, पोलीस कर्मचारी दाखल झालेत। नागरिकांची गर्दी पाहतोय। अतिशय भीषण असा हा अपघात मानावा लागेल, कारण जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। सध्या कुर्ल्यातली ही दृश्य तुम्ही पाहताय। अतिशय गर्दीचं ठिकाण असलेलं हे स्टेशन आणि संध्याकाळच्या वेळेला हा अपघात झालाय। या धडकेत अनेक वाहनांचं देखील नुकसान झाल्याचं सध्या या दृश्यातून पाहायला मिळतंय। कुर्ला एलबीएस रोडवर हा अपघात झालाय। पोलिसांकडून सध्या गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे।
रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे. ही दृश्य सध्या तुम्ही पाहताय. अपघात झाल्यानंतरची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. प्रशासनाचे काही अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस कर्मचारी आलेत. कुर्ला LBS रोडवरची ही दृश्य आहेत. 17 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते. काही वेळापूर्वीच प्रत्यक्षदर्शींनी आपला अनुभव सांगितला. कुर्ल्यात बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात जीवितहानी झाली आहे. बेस्ट बसच्या या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. 17 ते 20 जण जखमी झालेत आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचं कारण सध्या समोर येत आहे. या संदर्भात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशासन सध्या काम करतंय. अधिकची काय माहिती द्याल? नक्कीच जे आहे याच घटनेत जे आहे एका भरधाव वेगाने ज्या बसने जे आहे धडक दिली आणि त्यानंतर जे आहे सगळीकडे जे आहे पाहायला गेलं तर यात 3 जणांचा मृत्यू झालेला आणि 20 जण जे आहे जखमी झालेले. जी 20 जणांची जी जखमी झालेली आहे त्यांना प्राथमिक माहिती मिळत आहे की यांना जवळच्याच कुर्ला येथील बाबा हॉस्पिटल येथे नेण्यात आलेले आणि मी सध्या याच ठिकाणी उपस्थित. आपण पाहू शकतो अतिशय गर्दी झालेली आणि मोठ्या प्रमाणात बस असेल. आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची देखील गर्दी झालेली पाहायला मिळते आणि मी सध्या सांगू शकतो की पाहायला गेलं तर जवळच पाहायला गेलं तर याच बसने जी आहे धडक दिलेली आहे आणि याच आपण पाहू शकतो अतिशय रिक्षा ही जी रिक्षा आहे आपण पाहू शकतो किती अतिशय जोरदार अशी या बसने धडक दिलेली आहे आणि अतिशय या रिक्षाचा जो आहे चेंदामेंदा झालेला आहे. आपण पाहू शकतो अगदी याच रिक्षामध्ये अशी देखील माहिती मिळत आहे की या रिक्षात देखील काही प्रवासी होते जे प्रवास करत होते आणि पाहायला गेलं तर अतिशय या भरधाव वेगाने बसने जे आहे धडक दिली आणि त्यानंतर जे आहे त्यात 3घांचा मृत्यू झालेला आहे आणि 20 जण जे आहेत गंभीर झालेले आहेत. पाहायला गेलं तर ही अतिशय वेगाने बस जी आहे धडक दिली आणि आपण पाहू शकतो अतिशय रिक्षाचा जो आहे चेंदामेंदा झालेला. अक्षरशः रिक्षातलं काहीच उरलेलं नाहीये. पाहायला गेलं तर सीट सुद्धा नाहीये, स्टेअरिंग सुद्धा नाही आणि या जे रिक्षा चालक होते हे देखील गंभीर जखमी झाले आणि यासाठी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात होते आणि ते थेट या घटनास्थळी देखील नागरिक होते आणि त्यांनी देखील सांगण्यात आले क्या हुआ कैसे हुआ. काय सांगाल तुम्ही, कशी होती रिक्षा आणि किती मोठ्या स्पीडने जी बस या ठिकाणी आली ते पाहायला गेलं तर जे नागरिक आहेत ते देखील आपण पाहू शकतो की जे बस आहे या बसने जे आहे धडक दिलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे 20 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि 3 जण जे आहेत मृत्युमुखी अशी देखील पडलेले आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात आहे आणि BST कर्मचारी असतील, अग्निशामक दल जे आहे या ठिकाणी घटनास्थळी जे आहे दाखल झालेले आहे आणि अधिकचा तपास घेत आहे. नक्की ही घटना घडली कशी, या बस चालकाचा नियंत्रण सुटलं की नक्की काय घडलं हे देखील याची अधिक तपास घेत आहे आणि पोलीस देखील चौकशी करत आहे. पाहायला गेलं तर पोलीस तिथे सध्या पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्यापैकी कोणी आपल्याला अधिकची माहिती देऊ शकते का? नाही, अद्यापही चौकशी जी आहे सुरू आहे आणि तेच कोणतीही माहिती देत नाही कारण याच ठिकाणी घटनास्थळी जे आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत. स्थानिक जे आहे जमा झालेले आहेत त्यांना पोलीस कुठेतरी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत आणि याच्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी तुम्ही स्वतः घटनास्थळी दाखवलं होतं. आपण पाहिलं बस किती भरधाव वेगात होती. बस बहुत भरा हुआ था. पब्लिक क्या बच जावे तो बहुत दुआ है. एक ही चाहता है भगवान से कि बच जावे, अच्छी बात है. थे क्या हुआ, कैसे हुआ, क्या कितने जन थे? तो भी 50 से 60 थे. अच्छा, और यहाँ पर बहुत गर्दी भी थी. हम चाहते हैं कि भगवान से ये बच जावे, ये दुआ है हनुमान जी श्री राम से ये बच जावे. नक्कीच नागरिकांची देखील प्रतिक्रिया आहे की देवापुढे देखील ते मागणं मागतात आणि कमीत कमी जे आहे मृत्युमुखी व्हावे किंवा जे जखमी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात संख्या वाढण्याची शक्यता देखील आहे. आणि याच ठिकाणी जे आहे पोलीस जे आहेत सर्वांना जे नागरिकांना आहेत जे जमा झालेले आहेत घटनास्थळी यांना देखील कमी करण्याचा प्रयत्न पण करत सध्या आहेत. किती रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि कुठल्या दवाखान्यात सध्या भरती करण्यात आलंय?
एकूण जे आहेत 20 रुग्णांवरती जे आहेत या गंभीर जखमी झालेले यांना जवळच्या कुर्ला LBS येथील ज्या कुर्ला भाभा हॉस्पिटल जे आहे याच ठिकाणी जे आहे हॉस्पिटल इस्पितळात जे आहेत रुग्णांवरती जे आहेत उपचार सुरू आहेत आणि 3 जणांचा याच ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस प्रशासन असेल किंवा इतर जे आहेत लोक पोलीस प्रशासन असेल किंवा बेस्ट असेल किंवा याच ठिकाणी जे आहे घटनास्थळी 3 ॲम्ब्युलन्स आणि ह्याच पाहायला गेलं तर अनेक जण ह्या उपस्थित ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात जे नागरिक उपस्थित झालेले आपण पाहू शकतो. अतिशय गर्दी या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाहायला गेलं तर नागरिकांचं कुठेतरी संभ्रमांचं वातावरण जे आहे निर्माण झालेलं आहे आणि याच बसने जे भरधाव वेग आणि आपण पाहायला गेलं तर दोन्ही बाजूने रहदारी आहे आणि याच ठिकाणी जे आहेत अनेक जे कमर्शियल बिल्डिंग्स असतील किंवा रहिवाशी मोठ्या प्रमाणात आहेत आणि याच ठिकाणी जे बसने भरधाव वेगाने येऊन धडक दिलेली आहे आणि त्यात या भरधाव वेगाने अनेक ज्या प्रायव्हेट कार असतील या आणि रिक्षा असतील यांची देखील धडक झाली आणि याच घटनामध्ये रिक्षामध्ये आणि कार चालक जे होते त्यात प्रवासी देखील होते आणि अशी देखील माहिती मिळत आहे नागरिकांकडून की जो बस चालक होता बेस्ट कर्मचारी जो बस चालक होता हा मद्यपान करून होता याची देखील नागरिकांकडून जे आहे घटनास्थळी उपस्थित होते नागरिक त्यांच्याकडून देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. पण अद्यापही कोणत्याही पोलीस प्रशासन असेल किंवा बेस्ट कर्मचारी असतील किंवा यांच्याकडून कोणतीही घटनास्थळाची घटनाकडून अधिकृत माहिती मिळत नाहीये की नक्की नेमका घटना घडली कशी किंवा चालकाचा नियंत्रण सुटलं नक्की काय झालं या ठिकाणावर अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो पोलीस प्रशासन आपण सर्व नागरिकांना जे कमी करताना पाहायला मिळतं आणि सध्या आपण पाहायला गेलं नवाब मलिक यांचे बंधू देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि ते पोलिसांना देखील आपल्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतं. आपण अतिशय पाहू शकतो की अतिशय या ठिकाणी जे आहे जी हातगाडी जी आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो हातगाडी देखील चेंदामेंदा झालेल्या आणि यावरती बसने देखील मोठ्या प्रमाणात जे आहे बसने देखील यांना भरधाव वेगाने येऊन जी धडक दिलेली आहे आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो पाहायला गेलं तर या ठिकाणी जे बस देखील आणि आपण प्रायव्हेट कार पण आहे पाहायला गेलं तर जे नागरिकांनी घटनास्थळी जे आहे कार आहे रिक्षा आहे आणि आपण पाहू शकतो ही कार रिक्षा जी आहे मोठ्या प्रमाणात आधी दुसरी ही रिक्षा. निश्चित कृष्णा, तुम्ही सोबतच राहा, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय.